नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे, सर्व आवरून ठेवलेलं आहे। पण आता ना आज मी मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी केली, मसाल्यातली बरं का। आमच्याकडे मसाल्यातलीच आवडतात, त्यामुळे मी जास्तीचे एक्सपेरिमेंट काही करायला जात नाही। माझ्या आईकडे बनवतात मस्त वरणातली वगैरे, ती पण छान लागते बरं। वरणातली मी डाळीतली वगैरे ती पण छान लागते, पण आमच्याकडे आवडत नाही। असं वाटते करायची आपण एवढी मेहनत आणि नंतर खाणार नाही, त्यामुळे मी करतच नाही। आणि आता बनवायचा आहे मला मठ्ठा। काल आम्ही रिसेप्शनमध्ये गेलो होतो, तिथे होता मठ्ठा आणि आरोहीने टेस्ट केला, तिला तो आवडला नाही। सो तिचं तेव्हापासून चालू होतं, मम्मा उद्या करशील ना प्लीज मठ्ठा, असं तसं, कारण बरेच दिवस झाले मी मठ्ठा वगैरे काही केलेला नाही। सो आता मठ्ठा बनवते सोबत। म्हणजे तसं तर माझं सकाळी आता कसं म्हणजे रुटीनमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत। आरोही बऱ्याचदा कसं म्हणजे आता ती टिफिन न्यायला नाहीच म्हणते, टिफिन म्हणजे भाजीपोळी न्यायला नाहीच म्हणते, तिला काहीतरी चटरपटर हवं असतं सकाळी सकाळी, कारण शाळेचा टायमिंग खूप कमी झालेला आहे आता। त्यामुळे मीही देऊन देते की ओके ठीक आहे, कारण तिला म्हणजे एक्झाम संपल्याशिवाय तिला जेवायला मिळतच नाही, आणि एक्झाम संपल्यावर बसमध्ये ते जेवतात। मग तिचं म्हणणं असतं मम्मा बसमध्ये भाजी पोळी वगैरे काही खावंशीच वाटत नाही, तू थोडंसं काहीतरी बनवून दे। सो सतत नाश्त्याचंच जे आहे तिला काही ना काही बनवून देणं चालू आहे। त्यामुळे होतं कसं म्हणजे कमी वेळात ते आटपून जातं, आणि त्यानंतर मग मी क्लिनिंग करायला घेते सरळ सरळ, आणि क्लिनिंग करते आणि त्यानंतर आरामात स्वयंपाक करत असते। सो क्लिनिंग माझी करून झालेली आहे, स्वयंपाक माझा करून झालेला आहे। आता मी करते मस्त थंडा थंडा मठ्ठा, आणि आरोहीला मस्त सरप्राईज देते, कारण तिला म्हणजे मी काल की मला म्हणत होती रात्री मम्मा देशील ना बनवून, असं तसं मी तिला हो पाहू असं म्हणत होते। पण चला आता आधी मठ्ठा बनवते, कारण आता येईलच आरो थोड्या वेळात। चला मठ्ठा बनवायला सुरुवात करण्याआधी भाजी दाखवते आजची, खूपच मस्त बनलेली आहे। दिसायला तरी आणखी टेस्ट तर काही मी केलेली नाही, पण दिसायला तरी छान बनलेली आहे। कलर आणि ग्रेव्ही वगैरे बघा काय मस्त बनली। अशी भाजी बघितली ना की म्हणजे लगेच जेवायची इच्छा होऊन जाते। चला भाजी वगैरे सर्व बनवून झाली, आणि आता मला ना आधी हा पसारा आवरायचा आहे, कारण आता इथे पसारा आहे म्हटलं म्हणजे मी इथे गॅसच्या कामच नाही करू शकणार। ॲक्च्युली आज गॅसचं सिलेंडर आलं होतं, सो ते आरूच्या पप्पांनी ठेवलं खरी, पण पसारा काही त्यांनी ठेवला नाही। आणि म्हणजे एवढूसा जरी पसारा असला ना घरात की तरी असं वाटतं की घर कितीकच क्लटर झालेलं आहे किंवा कितीकच पसारा झालेला आहे। त्यामुळे कामाला लागायच्या आधी एवढा हा कॉर्नर जरा व्यवस्थित आवरून घेतला मी, आणि खरं सांगते काही नाही 2 मिनटं, 2 कशाला फक्त 1 मिनटं लागला या गोष्टीला, पण तेही करायचं म्हणजे माणसाला किती कंटाळा येतो नाही। बरं असू दे, चला आता इथे मी मठ्ठा बनवायची प्रिपरेशन करते आहे। बघा मी ती छोटी वाटी कोथिंबीर, पुदिना, अर्धी मिरची आणि 1 अद्रकचा तुकडा, त्यामध्ये मस्त रोस्ट केलेलं जिरं घालायचं आणि छान असं कुटून घ्यायचं। ऑब्व्हियसली तुम्ही हे मिक्सरमधनंही फिरवून घेऊ शकता, पण ना म्हणजे मलाच मिक्सर काढा, पिन काढा, लावा ह्या सर्व गोष्टीचा कंटाळा आला होता, त्यामुळे मी असं वाटूनच घेतलं। आणि चला आता मी इथे घेते आहे दही। हे दही म्हणजे आंबट आहे, जरासं आंबटच दही छान लागतं मठ्ठ्यामध्ये। सो दही मी छान इथे फेटून घेतलं, आणि जेवढं दही होतं ना त्याच्या 2 पट जे आहे इथे मी पाणी घालते आहे, कारण मठ्ठा पातळसरच असतो। आणि आंबट दही असल्यामुळे ना तुम्ही जरा एक्स्ट्राही पाणी घातलं ना तरी चालून जातं। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आपण जो ठेचा बनवला तो, त्यानंतर काळं मीठ, साधं मीठ, थोडासा चाट मसाला आणि 1 ते 1.5 चम्मच साखर, आणि मस्त असं ढवळून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर वरूनसुद्धा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, आणि बस झाला आपला मस्त थंड थंडगार मठ्ठा तयार। आता मी याला ना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे तो आणखीनच मस्त थंड लागेल। तुम्ही ना म्हणजे आत्ताच यामध्ये बर्फही मिक्स करू शकता थंड होण्यासाठी, पण मला तसं फारसं आवडत नाही, कारण बर्फाने ना म्हणजे बर्फाचं पुन्हा पाणी होतं आणि बरीचशी टेस्ट चेंज होते। त्यामुळे बर्फ हा मी वेळेवर जेव्हा प्यायला घेते ना तेव्हाच घालत असते, म्हणजे थंडही मिळतो आणि टेस्टही काही चेंज होत नाही, आणि इतका मस्त लागतं ना जसा लग्नाकार्यात मिळतो ना मठ्ठा, अगदी तसाच बनतो। आणि मला तर इतका आवडतो की मी बनवला ना की मग मला 1-2 दिवस तरी पुरेल असा बनवत असते।
बरं चला, आता तुम्हाला मी माझं घर दाखवते. बघा ना, म्हणजे माझं क्लिनिंग वगैरे सर्व झालं होतं आणि आता जवळपास फक्त 11:30-12 वाजले नसतील तर घराची बघा काय अवस्था झालेली आहे. पूर्ण घरभर जे आहे हे असंच काळं 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 झालेले आहेत आणि बाल्कनीचे तर तुम्ही विचारूच नका. आणि आमच्या घरात इतकी राख कुठून येते माहीत आहे? आणि हे बघा, अशी मस्त हवा सुटली का हा जो दिसतोय तुम्हाला हा थर्मल पॉवर स्टेशनचा प्लांट आहे. इथे बनते आपली वीज आणि वीज बनते कोळशापासनं आणि मग त्या कोळशाचं म्हणजे वीज बनता बनता जी राख उरते ती तिथे साठवलेली असते एका ठिकाणी आणि अशी हवा सुटली की मग मात्र ती चांगलीच उडते आणि उडून आमच्या घरामध्ये येते आणि मग आमचं घरही राख 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 होऊन जातं. त्यामुळे कितीही झाडा पूर्ण घरभर राख असतेच असते. उन्हाळ्यात खास करून म्हणजे एप्रिल मे आणि जोपर्यंत चांगला धो धो पाऊस पडत नाही 2-3दा तोपर्यंत ही राख आमच्या घरामध्ये अशीच येत असते. आणि म्हणजे तसं तर फरवरीपासून सुरू होऊन जातं बरं का, पण तेव्हा जरा कमी कमी असते. पण जसा एप्रिल लागतो आणि अशी हवा सुटायला लागते ना तसं आमचं घर पूर्ण राख 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 होऊन जाते. आणि तुम्हाला दिसतच आहे म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन किती जवळ आहे. मी झूम वगैरे काहीही केलेलं नाही. हे माझ्या घराच्या बॅल्कनीमधनं, बेडरूमच्या बॅल्कनीमधनं मी तुम्हाला दाखवते आहे. सो अशी येते आमच्या घरात राख. हवा उन्हाळ्यातली सर्वांना खूप छान वाटत असेल, पण आमच्यासाठी ती खूपच म्हणजे डोकंदुखी असते असं म्हटलं तरी चालेल. याचं काय इथे हा ये ना मग इथे. हा माझा पिहू बिचारा खूप बोर होत आहे आजकाल, कारण शाळेला सुट्टी लागलेली आहे. तूच तर वाट बघत होता ना कधी सुट्टी लागते कधी सुट्टी लागते. मामाच्या घरी जायचं होतं, मामाच्या घरी जायचंय. आणि हा तर अशी आहे मग आमच्या घरात येणाऱ्या राखेची गोष्ट. आणि काही बायका व्हॅकेशन्समध्ये मस्त माहेरी जात असतील किंवा घरी जरी असलं तरी मस्त दिवस कामं करायची, कूलरमध्ये झोपायचं उठायचं. पण आमचं तर सकाळ झाली की घ्या पोछा हातात, दुपार झाली का घ्या पोछा हातात, रात्र झाली का घ्या पोछा हातात. म्हणजे आमचं जे व्हॅकेशन्स आहेत ते पूर्ण पोछा मारण्यातच जाते. हो ना पिहू? पण पिहू पण मला कधी कधी हेल्प करते. हा सांगायचं नाही, ही तर चांगली गोष्ट आहे ना की तू मला मदत करतो. असं आवाज टाकशील ना का बरं? म्हणजे तू मला मदत करतो हे कोणाला सांगायला तुला आवडत नाही का? का बरं? का पण का कारण असेल ना काही. पण उलट तर चांगली गोष्ट आहे ना बाळा की तू मला मदत करतो. मग त्यात लाज कोणती? तुला काम करताना तर लाज नाही वाटत? मग चला आता मारते पोछा, कारण घरात ना दुसरं काहीच घाण नाही आहे, फक्त आहे ती राख. आणि म्हणून मग मी यावर एक उपाय शोधून काढला. आता म्हटलं नेहमी झाडू मारण्यापेक्षा, कारण झाडू मारल्यानंतरही पोछा हा मारावाच लागतो आणि झाडू मारून फायदाही काहीच नाही, कारण म्हणजे कितीही झाडू मारला तरी ती राख काही झाडल्या जातच नाही. म्हणून आता आपण फक्त पोछाच मारत जाऊ. सकाळी एकदा झाडायचं, दुपारी एकदा झाडायचं, म्हणजे संध्याकाळी संपलं. नंतर फक्त पोछाच मारायचा. चला आता मी पोछा मारते. राखेमुळे म्हणजे घर तर घाण होतंच, पण आमच्या पायांचीही बघा काय कंडिशन होते. चप्पल म्हणाल तर फक्त मी हिवाळ्यात यूज करू शकते, बाकी सीझनमध्ये मी घरभर चप्पल मिरवावं अशी मला खरंच वाटत नाही. पण ॲज अ रिझल्ट म्हणून पायांची ही काहीशी अशी अवस्था होते. पण चला, आज मी मस्त पेडिक्युअर करणार आहे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सर्व जे आहे मी इथे मांडून बसलेली आहे बघा. आणि ना खरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा खर्च करायची काही गरज नसते बघा. घरच्या घरीही मस्त पेडिक्युअर होतं. इथे मी मस्त गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे हाताला सुसह्य असेल असं. त्यानंतर त्यामध्ये मी अर्ध निंबू इथे पिळत आहे. त्यानंतर मीठही घालायचं आणि सोडाही घालू शकता बरं का तुम्ही, पण मी नाही घातला. त्यानंतर इथे शॅम्पू घातलं आणि चला आता करूयात पेडिक्युअरला सुरुवात. पण पेडिक्युअर करण्याआधी जर तुमच्या नेलपेंट वगैरे असेल नखाला काही, सो ती रिमूव्ह करायला अजिबात विसरू नका. आता माझ्या नखांना ना फक्त जे अंगुठे आहेत त्यांनाच नेलपेंट आहे, कारण माहीत नाही
किती महिन्यापूर्वी लावली असेल. सर्व नखांची निघून गेली, पण अंगठ्यांना मात्र बाकी होती. सो ती रिमूव्ह केली आणि मस्त आता गरम पाण्यामध्ये पाय घालून बसलेली आहे. म्हणजे ही जी स्टेप आहे पेडिक्युअरची, ही माझी सर्वात फेवरेट आहे. कारण गरम पाण्यात पाय घालून बसलं ना, थकवा तर पूर्ण जातोच जातो. इतकं रिलॅक्स वाटतं ना की मी शब्दात नाही सांगू शकत. मला तरी असं गरम पाण्यामध्ये मस्त पाय घालून बसायला फार आवडतं. आणि बघा, गरम पाण्यामध्ये पाय घातले ना की जी काही डेड स्किन वगैरे आहे ना आपल्या पायांवर, ती सेल झालेली असते. सो असा एखादा ब्रश घ्यायचा आणि काही नाही, 10-20 रुपयाला कोणत्याही दुकानात तुम्हाला इझिली मिळून जातो हा. याच्यानं एका साईडनी ब्रश आहे आणि एका साईडने ना म्हणजे स्टीलच आहे, ते थोडं खरवळ. त्याने जी काही डेड स्किन वगैरे असेल ना ती सर्व पायांची निघून जाते. त्याने मी जी आहे पायांना मस्त असं रब करून घेते. खास करून ना माझे टाचा जरा खराब झालेले आहेत आणि समोरचे बोटं वगैरे. सो जो माझा तळपायाचा भाग आहे त्याला मी ते स्टेनलेस स्टील यूज करते आणि वरच्या साईडने ब्रशने मस्त नखं वगैरे क्लीन करून घेते. बघा, ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला पायाला मस्त स्क्रबही करायचं असतं. स्क्रब केल्याने ही म्हणजे जी काही उरली सुरली डेड स्किन असते ना ती सर्व निघून जाते आणि बऱ्यापैकी माहीत आहे का, म्हणजे जो काळवटपणा आलेला असतो किंवा काय म्हणू शकतो आपण, टॅनिंग आलेलं असतं, ते सर्व निघून जातं. बघा, इथे मी तांदळाचं पीठच यूज केलं स्क्रब करायला आणि ना लगेच इन्स्टंट जे आहे चेंजेस दिसतात आपल्याला आपल्या स्किन टोनमध्ये. आणि जो काही रखरखपणा पायाला आलेला असतो, जी काही डेड स्किन्स असलेली असते, टाचा उरलेल्या असतात, बऱ्यापैकी या सर्व गोष्टींमध्ये आराम मिळतो बरं का. चला, आता नेल्सही माझे कट करून झाले आणि आता मस्त याला म्हणजे पायाला भरपूर मॉइश्चरायझर लावायचं असतं. त्यामुळे ना पाय आणखी सॉफ्ट बनतात. जी काही स्किन आता आपण रिमूव्ह केलेली आहे, सो तळपायाचा जो भाग सेन्सिटिव्ह वगैरे असेल तिथेही मॉइश्चरायझर लावलं की तिथली ही स्किन छान रिपेअर होते. आणि त्यानंतर लावायची आपली मस्त फेवरेट अशी नेल पेंट. माझ्याकडे ही एकुलती एकच आहे, त्यामुळे फेवरेटचा वगैरे माझ्याकडे ऑप्शनच नव्हता. चला, माझं मस्त पेडिक्युअर करून झालं आणि तेही अगदी स्वस्तात घरच्या घरी. म्हणजे एकही पैसाही गेला नाही आणि रिझल्ट खूप छान येतो, अगदी पार्लरसारखा. सो नक्की ट्राय करू शकता तुम्ही. आणि बघा, दिवाळीची जी साडी होती ना त्याचं ब्लाऊज जे आहे मी आत्ता शिवून आणलेला आहे. आणि याचा जो बॅकचा गळा आहे आणि समोरचा सुद्धा, दोन्हीही मी बोटनेकमध्येच शिवून घेतलेले आहेत. कारण ना बोटनेकचे गळे असले ना खरंच खूप कम्फर्टेबल राहतं एकतर, आणि सध्या ट्रेंडिंगमध्येही आहेत. सो त्यामुळे मी समोरचा आणि मागचा दोन्हीकडे बोटनेकच शिवायला सांगितले होते. आणि स्लीव्जही बघा किती छान दिसत आहेत ना. आणि मागचा जो गळा आहे तो मीच असा सिम्पलसा शिवायला सांगितला होता, कारण त्यावर मला जर आरी वर्क करायची इच्छा आहे. सो चला, जेव्हा करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. पण त्याआधी बघा, आता कबर्डमध्ये हा एक ड्रॉवर आहे. बरेच दिवसाचं माझं चालू होतं याला क्लीन करायचं. खरं तर हा असतो महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी, काही ज्वेलरी असेल, काही पैसे असतील तर. पण यामध्ये सर्व आमचा कचराच भरून आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे सर्व आरोहीचंच आहे यामध्ये. आरोहीचे बेल्ट किंवा मग वाढदिवसाचे ते काय म्हणतात त्याला, बेल्ट वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहेत. इवन फिशचं फूड सहित सर्व यामध्येच तिने ठेवलेलं आहे. आणि ना म्हणजे बघतही नाही त्यामध्ये जागा आहे की नाही, धरलं की खोचलं आणि बघा असा गराडा सर्व यामध्ये पडून आहे. सो चला, आता हे सर्व जे आहे मला आता क्लीन करायचं आहे. खरं तर मला संपूर्ण कबर्डच क्लीन करायचं आहे. पण म्हणजे मी आता खूप विचार करून मस्त स्वतःचा एक शेड्यूल, एक रुटीन ठरवलेलं आहे की दररोज थोडं काम करायचं. स्वतःला असं अगदी बर्डन नाही आणायचं स्वतःच्या बॉडीवर किंवा स्वतःवर का मला हे करायचं आहे ते करायचं आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी झाल्या नाही की मग त्याचं आपल्याला टेन्शनही येतं आणि करून घेतल्या तरी मग आपली बॉडीही जरा दमायला लागते. म्हणून मी डिसाईड केले की थोडंच करायचं. शिवाय आरोहीची एक्झाम चालू आहे, सो तिलाही मला वेळ द्यायचाच असतो. आणि आपण जास्तीची कामं करत बसली ना की मग आपल्याला येतो थकवा वगैरे आणि मग त्याची चिडचिड मुलांवर होते. सो त्यामुळे ना म्हणजे मी ठरवलं आहे आता स्वतःलाही दमवायचं नाही, मुलांवरही चिडचिड करायची नाही. आणि चला, आता भाजी बघितलीच तुम्ही, म्हणजे भंडाऱ्यातून आलेली आहे. आम्ही कोणत्या भंडाऱ्यात नव्हतो गेलेलो, अश्विनी गेली होती, ती भरपूर घेऊन आली तिच्यासाठीही आमच्यासाठीही. आणि म्हणजे भंडाऱ्यातल्या भाजीची चव कायच सांगू तुम्हाला, अशी मस्त असते ना.
त्यामुळे चला आता मला भाजी बनवायची गरज नाही. आणि ना म्हणजे मी आणखी एक गोष्ट आता ठरवलेली आहे. पूर्वी ना आमच्याकडे कधीतरीच भाकरी बनायच्या, पण आता मी ठरवलं आहे म्हणजे हेल्दी लाईफस्टाईलकडे माझं एक पाऊलच समजा तुम्ही, का दररोज शक्य असतील तर भाकरीच बनवायच्या. फक्त टिफिन वगैरे असतील तेव्हाच पोळ्या बनवायच्या, रात्रीच्या वेळेस बरं का. म्हणून जे आहे आता कंटिन्युअसली हा 4था दिवस आहे मी भाकरीच बनवत आहे रात्रीचं. चला आता मी माझ्या भाकऱ्या इथे बनवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा. चला उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.